सो हाय हॅलो एव्हरीवन, नमस्कार, वेलकम टू माय चॅनल कहाणी आज की स्मिता. आणि आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे काहीतरी स्पेशल. सो नवरात्र तोंडावर आलेली आहे आणि पाहता पाहता दिवाळी येईल. दिवाळीमध्ये मला माझं घर स्वतःच्या हाताने तयार केलेल्या वस्तूंनी सजवायला जाम आवडतं. त्या वस्तूंसाठी काही रॉ मटेरियल आवश्यक आहे आणि आज मी तुम्हाला त्या मार्केटमध्ये घेऊन जात आहे जिथं हे सगळं रॉ मटेरियल अगदी स्वस्तात मस्त होलसेल भावामध्ये मिळतं. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा. सो लेट्स सी. सो प्रचंड ऊन आहे आणि गर्दी भरमसाठ आहे, पण मी आलेले आहे पुण्याच्या रविवार पेठेत कापडगंज एरियामध्ये, जिथं मला आवश्यक असणारं सगळं रॉ मटेरियल अगदी छान स्वस्त दरामध्ये मिळून जातं. इथं दिवाळीसाठी दिवे, पणत्या, वुडनच्या सगळ्या, आकाशकंदील किंवा रांगोळीचे छाप वगैरे अगदी छान स्वस्त दरामध्ये तुम्हाला मिळून जातील. जर तुम्हाला आर्ट अँड क्राफ्टची आवड असेल तर इथं तुम्ही नक्की भेट देऊ शकता. नवरात्र येते सो दांडिया, घागरा चोली, दागिने यांची अगदी सर्रास लूट सुरू आहे मार्केटमध्ये. स्त्रियांची प्रचंड गर्दी आहे आणि मला जे हवं आहे ते सगळं लाकडी रॉ मटेरियल मला आज इथून मिळणार आहे, ज्याच्यापासून मी नवीन नवीन गोष्टी तयार करेल, जसं की छोटे आकाशकंदील असतील, रांगोळीचे छाप असतील, स्वस्तिक, शुभलाभ. तर मी हे सगळं इथून उचलते म्हणजे मी घेते आणि मग त्याच्याला मला हवं तसं कलरिंग, डिझायनिंग हे मी करते. त्याचबरोबर वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मार्केटमध्ये अवेलेबल आहेत, ज्यातले मला काही फार आवडले. त्यातले मी 2, 3, आय थिंक 4, 5, 6, 7, 8 दिवे मी उचललेले आहेत. मला प्रचंड आवडलं हे रंगबिरंगी डेकोरेशन वगैरे. हे आपण स्वतः घरात सुद्धा तयार करू शकतो. भरपूर शॉपिंग करून भरपूर भूक लागली होती. समोर पेरूवाला दिसला आणि मग काय, मला कंट्रोल नाही झालं. प्रचंड गोड पेरू आहे. पेरू खाल्ले आणि मी घरचा रस्ता धरला. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू.